से शुभकामनाएं भेजी हैं। 4 रन बगैर किसी विकेट के। तेज कदमों के साथ चिंचोली इनकी तरफ से गेंदबाजी करते हुए एक और उभरता हुआ सितारा हमें नजर आ रहा है, संदेश मुसले। विकेट हैट्रिक के लिए 1001 रुपए का इनाम रखा है चंदू, निखिल और निक्षित साहब ने। आड़े बल्ले से स्लॉक स्वीप, एक टिप यहां पर रोकना ही नामुमकिन। चैंपियंस लीग के बैनर को पंकज देसाई को हिट करते हुआ ये इस ओवर का पहला सिक्सर। बाजी मार्ग पर अब एंड चेंज कर राइट लेफ्ट आर्म राउंड विकेट। ये देखिए स्विच हिट, कलात्मक स्ट्रोक, डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर ही आता हुआ चैंपियंस प्रीमियर लीग का एक शानदार चौका। दिनेश राणे अब नहीं मानने वाले, कमाल के स्ट्रोक प्लेयर हैं, रिवर्स स्वीप भी बढ़िया लगाते हैं, स्विच हिट भी बढ़िया लगाते हैं और ये आधुनिक क्रिकेट का एक अद्भुत शॉट पावर प्ले के पहले ओवर में दिखाते हुए धीरज राणे अपने टीम की स्वराज 11 चौक की पहली विजय की नींव क्या वो रखेंगे। स्कोर 4 के साथ आगे बढ़ता हुआ 14 पर। धीमी गति की गेंद, इस बार विकेटों के ऊपर का आक्रमण था। कमाल की लेंथ गेंदें कर रहे हैं। ओवर पिच गेंद थी पिछली हमने देखी और उसे बहुत ही बढ़िया तरीके से स्विच हिट किया है। विश्व में पहला स्विच हिट लगाने वाले बल्लेबाज सचिन तेंदुलकर थे। उसके बाद 2005 में जॉन्टी रोड्स, केविन पीटरसन, इयोन मॉर्गन, इनको कौन भूल सकता है। लेकिन आज धीरज राणे अच्छे बल्लेबाजी करते हुए इस बार स्टांस बदलकर खेलने का प्रयास ऑफ साइड पर। यहां पर अंपायर जी का इशारा कुछ भी नहीं है, तो ये लीगल डिलीवरी है और इस लीगल डिलीवरी के साथ इस पहले ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे यहां पर 7 विलास फूड रेस्टोरेंट एंड बार। 7 विलास का कूपन यहां पर जो भी जीत सकता है। अगर यहां पर ऋषभ पंत होते तो वो जरूर कूपन जीतते, क्योंकि ऋषभ पंत ने सबसे तेज विकेटों के पीछे 100 विकेट लिए हैं भारत की तरफ से मात्र 26 मुकाबलों में। 3 अर्धशतक जड़े हैं अदब मुजावर, 21 गेंदों पर 64 रन। राजा आगिवले 22 गेंदों पर 55 रन। रजत मुंडे की तूफानी पारी 15 गेंदों पर 65 रनों की एक मैच विनिंग पारी रजत मुंडे द्वारा। 3 अर्धशतक जड़े हैं और आज के इस 5वें दिन में उस अर्धशतक का इंतजार सभी दर्शक कर रहे हैं। कुल मिलाकर इनामी राशि देखिए इस पूरे प्रतियोगिता की 3,03,000। पावर प्ले का पहला ओवर समाप्त। दायरे के बाहर अब 3 खिलाड़ी हमें नजर आएंगे। तीसरा कौन सा खिलाड़ी अब दायरे के बाहर रहेगा? बंटी बद्री के राइट आर्म राउंड विकेट, ऑन साइड पर थोड़ा सा पिछता और ये कैच ड्रॉप। मिड ऑफ के खिलाड़ी थे, मिड ऑन पर इस गेंद को कैरी किया था लेकिन हाथ के कमल को बंद नहीं कर पाए। कैचेस विन द मैचेस। जॉन्टी रोड्स हमेशा कहते हैं कि 11 खिलाड़ी अगर एक रन भी बचाते हैं तो जो 2 खराब गेंदों पर सिक्सर आते हैं उसकी भरपाई आप लिमिटेड ओवर्स में कर सकते हैं। अच्छी गेंद थी, थोड़ी सी बैक ऑफ द लेंथ थी, खींची गेंद थी और धीमी गति की गेंद पर जरूर चकाया था लिफ्टी बल्लेबाज शरद मुसले को। शरद मुसले ऑन मार्क 1 रन के साथ और धीरज राणे खेल रहे हैं 14 रनों पर। स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 15 पर। 15 यानी कि 15 मार्च 1877 में क्रिकेट की शुरुआत ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड के बीच हुई और उसमें ऑस्ट्रेलिया ने जीत हासिल की थी। 4-4 गेंदों का वो मुकाबला था। मैच की ओर बढ़ते बंटी बद्रिकी ने लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को डीप एक्स्ट्रा कवर पर रखा है। स्ट्राइकर एंड पर धीरज राणे। ओवर पिच गेंद सामने मारा है, हवा में काफी देर गेंद और गेंद के नीचे खिलाड़ी और एक आसान सा कैच और इसी के साथ धीरज राणे बैक टू द पैवेलियन। कीमती कैमियो खेला था धीरज राणे ने, लेकिन जान बुलाया था। देखिए बंटी बद्रिकी की दोनों ही गेंदें अगर हम देखिए नरेश, तो दोनों ही गेंदें धीमी गति वाली गेंदें थी।
बंटी ने अपने बाइट में जरूर कहा था कि अगर आप टिप्पे पर गेंदबाजी करते तो गेंदबाजों का भी ये पक्ष रखती है। ऐसी मुफीद पिच बनाई है हमारे सभी आयोजनकर्ताओं ने, और इसी के साथ एक अच्छी पारी खेलकर धीरज राणे मैदान से बाहर जाते हुए 7 गेंदों का सामना किया और 14 रन उन्होंने बनाए, 200 का स्ट्राइक रेट। और अब तीसरे नंबर पर बल्लेबाज नैनेश पवार, स्वयं कप्तान, नॉन स्ट्राइक एंड पर। आड़े बल्ले से बढ़िया हुक शॉट, गेंद सीमा रेखा के बाहर, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। यह आता हुआ चैंपियंस लीग 2021 का शानदार सिक्सर। डीजे है राइट आर्म राउंड विकेट, अंदर की तरफ गेंद थी, थाई पैड पे गेंद जरूर लगी लेकिन बाहर की तरफ निकल रही थी, इसीलिए अंपायर ने इस अपील को खारिज किया। बल्ले से गेंद थाई पैड से गेंद लगी है और अपील काफी बढ़िया की थी बंटी बद्रिकी ने। बंटी बद्रिकी जानते हैं अपील के साथ आपको ना कि सिर्फ आप अंपायर पर दबाव सकते हैं, आप बल्लेबाजों के ऊपर भी दबाव ला सकते हैं, और वही देखा। लेग बाइस के स्वरूप में रन आता हुआ 22 स्कोरबोर्ड पर अब रन लगे हैं। एक विकेट गिरा है। तीसरे नंबर पर स्वयं कप्तान नैनेश पवार स्ट्राइकर एंड पर। दाहिने हाथ के एक और परिपक्व बल्लेबाज, एक ऊंचे कद के खिलाड़ी। ओवर पिच गेंद ऑन साइड पर मोड़ दिया था, टोस पर गेंद लगी थी बल्ले के और गेंद ट्रैवल होती हुई दायरे के अंदर शॉट मिड विकेट पर, वहां पर बढ़िया फील्ड और कोई रन नहीं। बंटी बद्रिकी की गेंदबाजी सराहनीय हो रही है, लेकिन मैं तारीफ करूंगा फील्डिंग पोजीशन की कि जिस अंदाज से उन्होंने फील्डिंग पोजीशन लगाई है, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन और एक डीप एक्स्ट्रा कवर। 3 खिलाड़ी दायरे के बाहर, सामने कप्तान का सामना करेंगे कप्तान। शॉर्ट पिच गेंद आड़ा बल्ला, ये गेंद ट्रैवल करेगी हवाई रास्ते से, बिना वीजा बिना टिकट एयर स्ट्राइक कर दिया है बंटी बद्रिकी के ऊपर। ये शानदार छक्का नैनेश पवार के बल्ले से। फैल रहा बंटी का, हालांकि एक ही ओवर उन्होंने फेंका, 2 छक्के खाए और इस ओवर में भी उन्होंने 14 रन दिए हैं। पहले ओवर में भी 14 रन आए, दूसरे ओवर में भी 14 रन आए। 14 का जो औसतम रन रेट है वो कहीं ना कहीं बरकरार रख रही है पहले बल्लेबाजी करती हुई स्वराज 11 चौक, क्योंकि उनको पहली जीत की तलाश है, जिस तरह से तुषार धुमाल को भी तलाश है किसी न किसी एक ऐसे इंसान की जो उनका साथ दे, प्रवीण दुगाड़े सर जैसा। और स्वराज 11 भी वही चाह रही कि पहली जीत की ओर वो नींव रखें। 2 ओवर का खेल समाप्त, पावर प्ले के दोनों ही ओवर समाप्त। 28 रन 1 विकेट के नुकसान पर स्वराज 11 चौक। आउट होने वाले बल्लेबाज धीरज राणे, जिन्होंने 14 रनों की एक शानदार पारी खेली। अब चिंचोली एंड की तरफ से गेंदबाजी मार्ग पर अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए संदेश मुंडे। नीची रही अनएक्सपेक्टेड नीचापन हमें देखने को मिला इस पिच से, और अंपायर का इशारा आता हुआ 22 का। अंपायर काफी दुरुस्त है, चुस्त है। लगातार इस पूरे लीग के लिए अमर साठे, जय पवार और सुबोध सर ये अंपायरिंग कर रहे हैं। आदरणीय खोपोली पुलिस स्टेशन के पीआई हमारे आदरणीय शिरीष भाई पवार ये यहां पर आए हैं। शिरीष जी पवार इनका स्वागत करेंगे। आपको लेकर ओके। अच्छी गेंद, टोका सर और फील्डर को भी चकमा दिया। डीप लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर 4 रन। थोडी मॅच थांबवायची पंच 2 मिनिटं। तर सन्माननीय शिरीजी पवार साहेब यांचं या चॅम्पियन लीग मध्ये आगमन होत आहे। पीआय खोपोली त्यांचं मनापासून स्वागत। सद्रक्षणाय खल निग्रणाय हे ज्यांचं ब्रीद वाक्य, सत्याचा विजय आणि असत्याचा नाश।
कोरोना काल में बहुत ही अहम भूमिका जिन्होंने निभाई है, ऐसे पुलिसकर्मी और पुलिस दल को हम यहाँ से सैल्यूट करेंगे। कोरोना में सब लोग घरों में बैठे थे, लेकिन सीमा रेखा की तरह रास्तों पर खड़े थे, वो है हमारे पुलिसकर्मी आदरणीय शिरीष पवार। और उनके तमाम सहकारियों से हम निवेदन करेंगे कि आपको मैदान में से ही आना है। आपके लिए मैच को हमने 2 मिनट के लिए रोका है। ये मुकाबला अब चल रहा है स्वराज निलेश आपले पाहुणे जे आहेत TI शिरीजी पवार साहेब यांचं इथे आगमन झालंय. खऱ्या अर्थाने या खोपोली नगरीतील क्राईम रेट ज्यांच्यामुळे कमी झालाय, ज्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे कोविडचे रुग्णही कमी झालेत, तर मॅच चालू ठेवायची आहे. 4 रन के साथ स्कोर 33 पर डबल 3 पर जाता हुआ ये स्कोर। नैनेश खेल रहे अपने निजी 10 रनों पर, वही स्ट्राइकर एंड पर है और सामना करेंगे संदेश मुंडे के तेज गेंदों का। ऑन साइड पर मोड़ना चाहते थे, थोड़ी सी लेंथ को खींचा हुआ था, गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाया और चकमा दिया नैनेश को, और बाकी का काम पूरा किया बंटी बद्रिके ने। और बंटी बद्रिके काफी बढ़िया कप्तानी भी कर रहे हैं, बढ़िया गेंदबाजी, स्वयं विकेट कीपर और आक्रामक बल्लेबाज, चारों भूमिका। इस बार स्विच का प्रयास, ऑन साइड पर गेंद थी, ऑफ साइड पर मोड़ दिया था, शॉर्ट कवर पॉइंट पर इस गेंद को फील्ड किया गया और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पर। पहली ओवर फेंकी संदेश ने, उसमें 14 रन खर्च किए और अपने स्पेल का वो आखिरी ओवर कर रहे हैं। संदेश मुंडे को निलेश सन्माननीय PI खोपोली शहर शिरीजी पवार साहेब यांचं इथे आगमन होत आहे, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे ज्यांचं ब्रीदवाक्य, आणि खऱ्या अर्थानं कोविड काळामध्ये ऑन ड्युटी 24 तास ज्यांच्या नेतृत्वाखाली या खोपोली शहरामध्ये कोविडचाही रेट कमी झाला आणि बऱ्याच लोकांचे प्राण वाचले गेले, असे PI सन्माननीय शिरीजी पवार साहेब आणि त्यांच्या सहकारी यांचं इथं आगमन होते. त्याचबरोबर खोपोली नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ज्यांनी आम्हाला संपूर्ण 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या दिल्या, ते सन्माननीय अमोलजी जाधव यांचंही या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. PI शिरीष पवार साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली जे पोलीस स्टेशन कार्यरत आहे, या परिसरातील क्राईम रेट कमी होण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या PI यांचं इथं आपण मनापासून पवार साहेब यांचं स्वागत करूया. शिरीजी पवार साहेब, त्याचबरोबर सन्माननीय सतीशजी अस्वले साहेब यांचंही मनापासून स्वागत करूया. आणि त्याचबरोबर पवार साहेब यांच्या बरोबर आलेले सन्माननीय पोलीस कर्मी यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. सर्व मान्यवर पाहुण्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. हॅलो, ज्याप्रमाणे पोलीस दलामध्ये कार्यरत असून अरविंद इनामदार साहेबांनी एक माइलस्टोन सेट केला पोलीस दलासाठी, विश्वास नांगरे पाटील यांच्याप्रमाणेच या खोपोली परिसरामध्ये अतिशय उत्तम पोलीस दलाचं काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे, असे पवार साहेब आणि अस्वले साहेब आणि त्यांचे तमाम सहकारी इथे आलेले आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळेच आज कोरोना काळानंतर आपण घराबाहेर पडतोय. प्रत्येक चौकात, प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक सीमा रेषेवर खऱ्या अर्थानं 24 तास ऑन ड्युटी ज्यांनी आपलं काम केलं, आई वडील लहान मुलं त्यांना मागे ठेवून या ड्रिंक्स ब्रेक होत आहे आणि तिथे आपण स्वागत घेणार आहोत. आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे आणि स्वागत करूया उपस्थित मान्यवरांचे. खऱ्या अर्थानं भारतीय देशाचा कणा ज्यांना आपण मानतो असं आपलं लष्कर, आणि त्यानंतर ज्यांचा नंबर येतो ते महाराष्ट्राचं पोलीस दल, मुंबई पोलीस दल. मॅचकडे आपण वळतोय आणि इथं टेलिकास्ट टीमला मी विनंती करतोय कव्हरेज द्यायचं आहे. शिरीष पवार साहेबांसाठी एकदा आपण उभे राहून वंदना द्यायचे. खरंच एक असं व्यक्तिमत्व, क्राईम रेट जरी कमी झाला तरी सुद्धा एक चांगल्या गोष्टींची मुहूर्तमेढ, झाडे लावणे असेल, अनेक चांगली कामं त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. आणि प्रत्येकाला एक आदर्शवत कसं जीवन जगावं, कसा अभ्यास करावा, कसं महाराष्ट्र
सतीजी अस्वले साहेब यांचं सुद्धा स्वागत करणार आहोत. कसं आपण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी, कशा पद्धतीने आपण भारत देशाची महाराष्ट्र राज्याची सेवा करावी याचं मूर्तिमंत उदाहरण श्रीजी पवार साहेब आणि तदनंतर अस्वले साहेबांचं इथे आपण स्वागत करत आहोत. एक जोरदार ग्रँड टाळ्या त्यांच्यासाठी. कारण असं म्हणतात ना मित्रांनो की आपण घरातीलच कामं करताना व्यस्त राहतो, परंतु पोलीस हे असं व्यक्तिमत्व आहे, असं दल आहे, त्यांना घरातील कौटुंबिक कारणांना मागे ठेवावं लागतं. समाजासाठी कायम 24 तास आणि आठवड्याच्या 7ही दिवस जे उपलब्ध असतात. पवार साहेबांची नक्कीच आपण मनोगत घेणार आहोत आणि तदनंतर आदरणीय नगरसेवक आदरणीय चंद्रकांत दादा फावडे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं. एक सर्जनशील, कल्पक, सृजन असं नेतृत्व. खऱ्या अर्थानं सृजनात्मक नेतृत्वाची गरज या संपूर्ण समाजाला आहे आणि या समाजाला उत्तरदायित्व देत असताना समाजापुढे एक आदर्श ज्यांनी निर्माण केलेला आहे अशा दादांचं इथे आपण स्वागत करतोय. या स्पर्धेचे गोड आठवण, सन्मान चिन्ह, मायेचं उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होत आहे. धन्यवाद. नंतर नक्कीच आपण व्यासपीठाकडे वळणार, मॅचकडे वळतोय. स्वागत है सभी दर्शकों का. शुभ दोपहर आप सभी को. स्कोर हुआ है 36-36 पर. पहली बल्लेबाजी स्वराज 11 चौक द्वारा. पारी की चौथी ओवर सागर. स्वयं कप्तान बाहरी किनारा, लेकिन ट्रैवल नहीं हुई गली में और इसी की वजह से एक आराम के साथ रन पूरा किया नैनेश पवार ने. 37 पर रन आए हैं. 3 ओवर का खेल समाप्त हुआ है. चौथी ओवर प्रगति पर है. 3.1 ओवर का खेल समाप्त हुआ है और गेंदबाजी कर रही है चंद्रकांत राणे फेम टीम, चंदू निखिल निक्षत इंटरप्राइजेस चौक. ऐसा कहा जाता है कि पुलिसकर्मी एक ऐसा दल जो बल देता है हमें लड़ने का, जो बल देता है हमें संघर्ष करने का, जो बल देता है 24 में से 8 घंटे काम करने का, 8 घंटे अभ्यास करने का. ऐसे ही नहीं बनते पुलिस, आपको दिन रात मेहनत करनी पड़ती है. महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोग की परीक्षा आप देखिए, अगर अभी जो भर्ती प्रक्रिया चालू है उसमें कई महाराष्ट्र के नौजवान पुलिस बनने का सपना लिए बैठे हैं. शॉर्ट पिच गेंद और ये हवा में कैच की संभावना, लेकिन फील्डर काफी लेजी थे, दूर थे. ट्रॉफीच्या समवेत त्यांचा आपण सर्वजण फोटो घेत आहोत. इथे एक छायाचित्रण होत आहे. साहेबांचं एक सुंदर छबी, एक गोड आठवण चॅम्पियन्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून संजय सोलंकी आणि त्यांच्या सर्व टीमवर असणारं श्रीजी पवार अस्वले साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं प्रेम, त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय नगरसेवक साहेबांचं सुद्धा प्रेम आणि प्रवीण सर नेहमी सातत्यानं त्यांचा उल्लेख करत असं एक विकास पुरुष म्हणून त्यांना आपण खोपोली नगर परिषदेची एक मोठी जबाबदारी साहेबांच्या खांद्यावर दिलेली आहे. इस बार धीमी गति की गेंद बंटी बद्रिके के हाथों में एक टिप्पा गेंद आई है. श्रीजी पवार साहेब आणि सर्व आदरित इथे त्यांचं झालेलं आहे. खऱ्या अर्थानं त्यांचं आपण नक्कीच मनोगत घेणार आहोत. त्यांना नक्की थोडंसं वेळ असेल तर नक्कीच त्यांचं मनोगत घेणार. साहेबांसाठी आपण शुभेच्छा देऊया. येणाऱ्या काळामध्ये असंच आपलं उत्तरोत्तर प्रगती हो आणि पोलीस दलामध्ये आपल्याला कायमच एक आदर्श स्थान मिळत राहो हीच अपेक्षा चॅम्पियन्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण करतोय. थोडासा सामना आपण थांबूया. साहेब आपल्यामधून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात या आमच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी. तो मैच की ओर बढ़ते हैं. स्कोर 38 पर. पहले बल्लेबाजी करती हुई टीम स्वराज 11 चौक. टॉस हारने के बाद उन्होंने बल्लेबाजी के लिए उनको आमंत्रित किया. अच्छी बल्लेबाजी अब भी कर रहे हैं शरद मुसले, बल्लेबाजी पर कर रहे हैं. कुल मिलाकर उन्होंने 9 रन जोड़े हैं और नैनेश पवार जो कि एक सिक्सर के साथ 12 रनों पर खेल रहे हैं. अब गियर को चेंज करना होगा. 5 गेंदें उन्होंने डॉट खेली है. ये डॉट का जो सिलसिला है, जो परसेंटेज है, वो लिमिटेड ओवर में काफी महंगा साबित होता है. ये देखिए एनालिसिस हम देख सकते हैं 24 लाइव इवेंट्स के माध्यम से. सराहना उनकी हो रही है जिस तरह से टैलीज आ रहे हैं, समरीज आ रहे हैं, मैनहट्टन चार्ट वो दिखा रहे हैं, एवरेज दिखा रहे हैं, गेंदबाजी का चार्ट दिखा रहे हैं, बल्लेबाजी का बैटिंग स्कोर दिखा रहे हैं. ये अच्छी तकनीक 24 लाइव इवेंट्स के द्वारा और कई टेक्नीशियंस के साथ वे काम कर रहे हैं. हमरापुर विभाग प्रीमियर लीग में भी वे हमारे साथ रहेंगे. शॉर्ट पिच के आड़े बल्ले से इस शॉट को खेल दिया था
ऑन साइड पर जरूर मोड़ दिया था, लेकिन नैनेश पवार के कंधे अब झुकते हुए वे अब थक चुके हैं। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 39। अब उनको रुकना नहीं है दोस्तों, थकना नहीं है, आपको आगे बढ़ना है। आप ये जो 30 मिनट इस मैदान पर बिताएंगे वो आपकी जिंदगी की यादगार दिन रहेंगे। चैंपियंस लीग एक ऐसा मंच है जहां से रायगढ़ प्रीमियर लीग 2022 के लिए खिलाड़ियों का चयन किया जाएगा और इसीलिए बार बार इस लीग को 24 लाइव इवेंट्स के माध्यम से देखा जाएगा। आपको फील्डर को बीट करना है स्ट्राइक रेट पर। शरद ने बीट किया है, इस बार स्वागत किया गेंदबाज का डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। ये बड़ी देर के बाद, बड़ी शिद्दत के बाद आता हुआ चैंपियंस लीग का सिक्सर। डीजे जिनको संसद रत्न पुरस्कार से सम्मानित किया गया शिवसेना की मुलुक मैदान तोफ खासदार श्रीरंगप्पा बार ने इनके सम्मान में खासदार चषक का आयोजन दिनांक 20 जनवरी 2022 से लेकर 20, 21, 22, 23 इस 4 दिनों में ये मुकाबले खेले जाएंगे। फर्स्ट प्राइज है 50,000 रुपए और यहाँ पर प्रवेश फी है 6,000 रुपए। मालिकावीर के लिए सीरीज के लिए साइकिल और एक भव्य दिव्य ट्रॉफी दी जाएगी। सभी टीमों को टी शर्ट्स प्रोवाइड किए जाएंगे, ये ध्यान में रखिए। और 32 टीमों को ही यहाँ पर निमंत्रण होगा। किशन पोलेकर इनका भव्य मैदान पर कुंभौली में ये कुंभ मेला मैच इस 6 के साथ आगे बढ़ता हुआ 45 पर। श्राव्य एंटरप्राइजेस के एक ऐसे नाम अक्षय, जिनको कौन भूल सकता है, अक्षय सालुंके, इनको भी हम शुभकामनाएं देंगे, उनको भी हम आमंत्रित करना चाहेंगे। जयेश थोरवे की ये पावर पे की यहाँ पे इस पारी की आखिरी ओवर और स्वागत किया है वी में प्रकाश देसाई के बैनर के सिर के ऊपर से शानदार छक्का। चैंपियंस लीग 2021 का एक और धमाकेदार शुरू। लगातार 2 गेंदों पर छक्के आए हैं। चौथे ओवर की अंतिम गेंद पर सिक्सर आया और 5वीं गेंद के 51 रन 51 ऑन बोर्ड। और स्वराज 11 चौक 5 गेंदों का ये जो फर्क है, 5 गेंदों में 20 रन या 15 रन आते हैं तो एक फाइटिंग टोटल वे खड़ा कर सकेंगे स्वराज 11 चौक। फुल टॉस और ये की मिस टाइम शॉट है, मिस क्यों, लेकिन जाएगी बाहर। ये भी गेंद सिक्सर है और ये गेंद भी जाएगी सिक्सर के लिए। लगातार 3 गेंदें और 3 सिक्सर। एक छक्का आया शरद मुसले के बल्ले से और लगातार 2 छक्के आए हैं कप्तान नरेश के बल्ले से। 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 57 पर 57। नैनेश पवार के लिए एक ग्रैंड अपॉर्चुनिटी है 7 विलास एंड बार की ओर से। अगर लगातार ये तीसरा छक्का वे जड़ते हैं तो उनको 500 रुपए का एक लकी की कूपन दिया जाएगा, जो कूपन आज के दिन बंटी बद्रिके ने भी जीता है। स्कोर 57 पर 57। लगातार 2 गेंदे। स्वागत किया है जयेश थोरवे का 2 छक्कों के साथ। फील्डिंग प्लेसमेंट 5 खिलाड़ी दायरे के बाहर हमें नजर आ रहे हैं। लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन मिड विकेट इस बार ऑन साइड पर मोड़ दिया था। कारपेट को गुदगुदी करती हुई गेंद डीप मिड विकेट पर और 1 ही रन। 1 रन के साथ दूसरे की मांग, लेकिन ये रन आउट तो जरूर होगा। स्ट्राइक अपने पास रखी है कप्तान नैनेश पवार ने। नैनेश पवार के 2 शानदार छक्के देखें और अब दूसरा विकेट जो कि रनआउट के तौर पर गिरा है और स्कोर हुआ है 58 रन। डीजे रोशन गावड़े मैन फ्रॉम जाम्भिवली। धीमी गति की गेंद ऑफ साइड पर, कवर्स पर खिलाड़ी तैनात है, लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में गेंद गिरी और यहां पर 2 रन लेने का आसान का मौका मिला।
60 रन स्कोरबोर्ड पर लगा है। 70 तक जाने की कोशिश जरूर करनी चाहेंगी ये टीम स्वराज 11 चौक। आखिरी के 2 गेंदों का खेल अब भी शेष है। लास्ट विकेट जो गिरा था शरद का 15 रन उन्होंने जोड़े, 7 गेंदों का उन्होंने सामना किया, रनआउट किया उनको अनिरुद्ध सोनावने ने। आखिरी ओवर तैयार, एक युवा गेंदबाज जयेश, अच्छी गेंद और ये खराब विकेट कीपिंग, टांगों में से दरार, गेंद हो गई फरार, गानों में चित्रहार, ये खराब प्रहार, फिर भी गेंद सीमा पार और मिलेंगे रन 4 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 64 रन। आखिरी एक गेंद का खेल शेष। किनारा जरूर लगा है, कहां पर गेंद लगी है यहाँ पे, यहाँ से नजर नहीं आ रही, थाई पैड पे गेंद लगी है और लेग बाइज के स्वरूप में आखिरी गेंद पर सिंगल आया और पहली पारी का यहाँ पर खेल समाप्त। स्कोर हुआ है 65 रन, 65 धावा, धावफल कवर, 65 रन बनाए हैं और 66 रनों का टारगेट सेट किया है। अब बल्लेबाजी के लिए चंदू निखिल निक्षित इंटरप्राइजेस चौक के सामने, जिन्होंने टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया। स्वराज 11 चौक की अगर बल्लेबाजी की बात करें तो पहले 2 ओवर काफी बढ़िया रहे, 14 रन प्रति ओवर आए, 28 रन बने, लेकिन उसके बाद कमाल की वापसी की संदेश मुंडे, सागर ने और अंतिम ओवर जो कि फेंका जयेश थोरवे ने, उसमें उन्होंने रन खर्च किए 20 रन और 65 रन बनाए हैं पहले बल्लेबाजी करती हुई स्वराज 11 चौक टीम ने और 66 रनों का टारगेट सेट किया है बंटी बद्रिकी की कप्तानी में खेलने वाली टीम चंदू निखिल निक्षित इंटरप्राइजेस चौक के लिए। तो आइए हम रुकते हैं थोड़ी देर के लिए और अब इसका आगे का हाल सुनाने के लिए मैं कॉम बॉक्स में निमंत्रित करना चाहूंगा तुषार धुमाल इनको, और आइए सुनते हैं डीजे मास्टर को। तमाम क्रीडा रसिकांचा आणि उपस्थित मान्यवरांचा मी तुषार धुमाळ अर्थातच चॅम्पियन प्रीमियर लीगच्या या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करतो। गरज आहे ती 5 षटकामध्ये 66 धावांची। पहिल्या 5 षटकामध्ये आपण बघतोय टीम स्वराज 11 चौक संघाने 65 धावा धावफलकावरती लावल्या, पण आता मात्र करायच्यात 5 षटकामध्ये 66 धावा टीम निखिल चंदू निखिल निक्षित या संघाला। तुषार इथं बघ पुढचा टॉस पण आवाज सोनू फाउंडेशन परळी आणि वडगाव तर यानंतरची मॅच असेल सोनू फाउंडेशन परळी विरोधात असेल आरोही दर्श 11 वडगाव पंचायत। मी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो म्हणणं लगेच टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये। अर्थातच निलेश सर आपली वाट बघतात आणि सन्माननीय अक्षय साळुंके साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कबूल करावं। श्राव्या एंटरप्राइजेसचे ओनर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल। मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो टीम सोनू फाउंडेशन परळी संघाच्या संघनायकाला आणि आरोही
वडगाव पंचायत या संघाला देखील विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. गरज आहे 5 षटकामध्ये 66 धावांची. तर निश्चितच आज मात्र या मॅचचा आनंद गणराज म्युझिकल ब्रीड्स सुभाष नगर यांच्याकडनं देखील चॅम्पियन प्रीमियर लीगच्या या सोहळ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. कदाचित गणराज ब्रीड्स हे शेवटच्या दिवशी आपलं सर्व सेट घेऊन इथे आपल्याला पाहायला मिळू शकता येईल, कारण की बाउंड्री आणि चौकार गेल्यानंतर त्यांचाही आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळू शकतं. ते एक अतिशय सुंदर असं वाद्यवादक आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा हळदी, बरेचसे बर्थडे समारंभ आणि बरेचसे इव्हेंट देखील केले गेलेले आहेत. टॉस मात्र इथे केला जातोय. आरोही दक्ष 11 वडगांव पंचायत के कैप्टन से अनुरोध होगा कि आपको टॉस के लिए आना है. सोनू फाउंडेशन परली के कैप्टन शिवा दलवी यहाँ पर आए. मैच शुरू करना है और आदरणीय हमारे अक्षय जी साळुंके इनसे विनती होगी कि आपको टॉस बॉक्स में आपके शुभ हाथों से टॉस होगा. निश्चित सर पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन जातो गोलंदाजी मार्ग गोलंदाज चिंचोली विलेज एंडकडनं. यावेळेस पहिला चेंडू हवेमध्ये, उंची कमी, लांबी ही कमी आणि सर्कल मध्ये टिपलेला झेल. पहिल्या चेंडूवरती बंटी बद्रिके सारखा एक मोठा मासा गळाला लागतोय. पहिला आदरा टीम चंदू निखिल निश्चित 11 या संघाला. टेल इज अ कॉल एंड हेड. लगातार 2 बार आपने टॉस जीता है सोनू फाउंडेशन परली. क्या है आपका निर्णय? हॅलो, पहिला सामना गमावल्यानंतर आम्ही बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतोय. जर या स्पर्धेमध्ये रन रेटचा विचार केला जातो त्यासाठी मी पहिले बॅटिंग घेईन. बेस्ट ऑफ लक असेल तुला. आणि आपण बघतोय आरोही यांनी पहिला सामना जिंकलाय. दुसऱ्या सामन्यामध्ये काय बदल असेल? 2 चेंज असतील, ते प्लेइंग 11 नंतर समजेल. काय आहे तुमच्याकडे? प्रथम गोलंदाजी आलेली आहे. कोणकोणते गोलंदाज आहेत? जे 4 आहेत, बेस्ट 4 आहेत तुमच्याकडे. सेम रणनीती राहील, काही चेंजेस नाही होणार त्यात आणि फक्त जिंकायचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, कारण थोडंसं वेळ आपल्या कमी आहे. सोनू फाउंडेशन वन द टॉस अँड दे डिसाइड बॅट फर्स्ट. ओव्हर टू तुषार सर. निश्चितच शरद मुसळे हा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आहे, ज्यानं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. तीही एका मोठ्या फलंदाजाची बंटी बद्रिके सारखा फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन पाहायला मिळाला. शरद मुसळे याचं वर्णन जर आपण केलं तर वाणिवली गावचा अतिशय सुंदर असा गोलंदाज, ज्यानं पहिल्या चेंडूवरती आपली जोहर दाखवण्याला सुरुवात केली. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज सागर नवघरे. सागर नडाळचा हा फलंदाज, ज्यानं हा चेंडू फेस करताना मात्र निर्धाव चेंडूचा खेळ केलाय. अजूनही खातं ओपन झालेलं नाही. 66 धावांचा पाठला होतोय. 2 चेंडू मात्र बॅक टू बॅक निर्धाव गेले, पण त्यामध्ये सुद्धा एक विकेट. यावेळेस रुसिपचा फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू थांबत नाहीये. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रुवती पलटवार, तसा चेंडू फरार चौकार. आला आणि आठवण आली अविनाश पालंडे यांची. रिव्हर्स स्वीपचा अतिशय सुंदर खेळाडू, घोडोली गावचा हा खेळाडू, खालापूर नगरीमध्ये ज्याचं आवर्जून नाव घेतलं जातं. तेवढ्याच दिवसामध्ये 40+ सामन्यामध्ये तो आपल्याला खेळ करताना पाहायला मिळेल. असं एक सुंदर व्यक्तिमत्व, ज्याची आठवण करून देणारा हा फटका होता. कदाचित मॅच पाहण्यासाठी ते देखील इथे उपस्थित झाले असेल. त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे. यावेळेस हा चेंडू फसवा चेंडू म्हणावा लागेल. पुन्हा एकदा मोहात अडकवलं, जाळ्यात अडकवलं. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद होणार. यावेळेस सागर नवघणे बॅक टू द पॅव्हलियन.
करत राहणार असं हे राजाचं गीत आपण ऐकतोय. ज्या राजानं बरंच काय केलं आणि ते केलं म्हणून आज आपण ताठमानेने जगतोय. स्वराज्याची स्थापना केली, सर्व धर्मांना एकत्र करून स्वराज्यामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याचा राजा अर्थातच छत्रपती शिवाजी राजा, ज्याचं गीत सातत्यानं ऐकवलं जाते. गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा गोलंदाज शरद तयार. यावेळेस सुरेख चेंडू, यावेळेस फलंदाज खेळपट्टीवरती एक धाव पूर्ण करतोय. अनिरुद्ध खाणे आंबोलीचा हा खेळाडू ज्यानं एक धाव पूर्ण केली. आणि यावेळेस चौथ्या क्रमांकावरती आलेला रवी ठोंबरे, मॅन फ्रॉम असरोटी. छोटा पॅक बडा धमाका. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बऱ्याच मोठ्या इनिंग ज्याच्या बॅटमध्ये साकारल्यात, बऱ्याच मोठ्या मोठ्या शुंगलामध्ये ज्याचं आवर्जून नाव घेतलं जातं, तोच हा फलंदाज आता या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. पण शरदला पण विसरता कामा नये, ज्यानं आतापर्यंत टिचून गोलंदाजी केले, तिखट गोलंदाजी केले, तो आता येणारा चेंडू कसा फेकणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. रवीचा हा चेंडू, यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू खेळ करताना सुंदर झेल टिपलाय आणि जो झेल आता मात्र कदाचित व्हायरल होईल, पण त्याआधी ऐकूया सुंदर संगीत. पुन्हा एकदा करतोय कमबॅक. पण या दरम्यान खालापूर समालोचन चे सर्व सदस्य या मैदानावरती उपस्थित आहेत. त्या सर्व सदस्यांना मी आमंत्रित करतो, आपण चॅम्पियन लीगच्या या सोहळ्यामध्ये येऊन नक्कीच आनंद घ्या. व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 3 गडी बाद 5. 66 धावांचा पाठला होतोय. चिकू उत्कृष्ट मध्ये मात्र थोडेसे गालात हसतायत, कारण ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी महत्वाची आहे. नेक्स्ट बॅट्समन पंकज ठोंबरे, मॅन फ्रॉम असरोडी. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय शंकर दळवी यांच्या तालमीत वाढलेला मुळगाव परिसरातील मुळगाव गावाचा अतिशय जलद गतीनं गोलंदाजी फेकणारा गोलंदाज उमाशंकर, मुळगाव एंड कडनं. हॅलो, हा बोल. जा कॅमेरा स्टेबल ठेव. यावेळेस हा फटका जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांची मोहर उमटवणारा ब्रँडेड षटकार. या फलंदाजानं आपण बघितलं खाणे आंबोलीचा हा अष्टपैलू गरजेचा खेळाडू, ज्यानं आता हा डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू नवीन मैदानामध्ये दिला जाईल. तर खाणे आंबोलीच्या या फलंदाजानं मात्र यावेळेस दाखवून दिलं, मी अजून मैदानामध्ये आहे. बंटी बाद झाला, त्यानंतर आपण बघतोय सागर बाद झाला, रवी बाद झाला, पण मी अजूनही मैदानामध्ये आहे त्यानं सिद्ध केलं. आणि या चेंडूवरती षटकार लागून धावफलकाला देखील आकार आणला. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 66 धावांचा पाठ लावतोय. अजूनही पल्ला गाडायचा येणाऱ्या काही चेंडूमध्ये 55 धावांचा. हॅलो, हा बोल. 2400 रुपये.
यावेळेस क्षेत्ररक्षक चुकला, चुकीला माफी नाही. मिळतात 4 धावा. अर्थातच षटकारानंतर नंतर आलेला हा चौकार. पाहायला मिळते होती 15 धावा धावफलकावरती आहे. जोरकस फटकेबाजी आता करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळेस हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑब्रेक पद्धतीचा पाहायला मिळाला. उमाशंकरनं मात्र कमबॅक केलंय. घरच्या मैदानावरती कसा खेळ व्हायला पाहिजे त्याचं धावतं गणित मात्र आता उमाशंकर सोडतोय. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 2 मोठे फटके आले. आतापर्यंत 3 चेंडू टाकताना 10 धावा खर्च करणारा उमा मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 10-12 पावलाचा रनअप घेऊन सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूला. यावेळेस पुन्हा एकदा जोर का झटका धीरे से लगे येतोय ब्रँडेड षटकार. हाताचा जोर दाखवावा लागेल. येणारा चेंडू त्याला चांगला फेकावा लागणार. अरे अनिरुद्ध आता थांबत नाहीये. अनिरुद्धनं आपल्या गाडीचा गेअर बदललाय. तो टॉप गेअर मध्ये गाडी कमीत कमी 120च्या स्पीडनं धावतोय. ही 120 ची स्पीड जर उमाशंकरला 60 वरती आणायचे असेल तर एखादा चांगला चेंडू फेकावा लागेल. टोटल धावफलकावरती 21 धावा. 66 धावांचा पाठला करताना सुरेख चेंडू. यावेळेस सन्मान देण्यास भाग पाडलं. हलकीशी प्लेसमेंट झाली. 1 धाव पूर्ण होतीये एका धावेच्या मदतीनं. आता मात्र स्कोअर कार्ड वरती वाढ. टोटल 22. आणि यावेळेस स्ट्राईक रेट वरती फलंदाज पंकज ठोंबरे. तर निश्चितच पंकज ठोंबरे मात्र स्ट्राईक रेट वरती आहे. उमाचा हा चेंडू यावेळेस पंकज साठी टाकला गेला आणि पंकजला मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. आणखीन एक फलंदाज आशाभूत नजरेनं तंबूच्या आसरला परततोय. पुन्हा एकदा अतिशय शांत वातावरण. टीम पूर्ण नाव सांग. चंदू निखिल निक्षित या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऐकूया एक सुमधुर संगीत. नवीन ऊर्जा नवीन जोश घेणार. तर सचिन मते यांना टिपलेला हा झेल. फलंदाजाला माघारी जावं लागलं. पंकज बाद झाल्यानंतर 6व्या क्रमांकावरती फलंदाज येतोय. संदेश मुंडे मॅन फ्रॉम चांबार्ली. जलद गतीनं चेंडू फेकण्यामध्ये माहिर आहे हा खेळाडू. पण आता मात्र फलंदाजी कशी करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. फलंदाजी ही त्याच ताकदीची करावी लागणार. कारण की आता जर धावा केल्या नाहीत तर मग कधी करणार. आणि 66 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धीरज राणे. कोणता येतोय याच्यामध्ये आता प्रश्नचिन्ह पडलाय. तर येणाऱ्या फलंदाजानं ओळखलं पाहिजे. प्रत्येक खेळाडूनं ओळखलं पाहिजे. खास करून परळी संघासाठी हा संदेश असणार आहे.
हरलो नाहीये, फक्त प्रयत्न थोडे कमी पडलेत. हरलो नाहीये, प्रयत्न फक्त थोडे कमी पडलेत. पुन्हा नवे उमेद, नवीन आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये नेक्स्ट मॅचला ते पाहायला मिळतील. पण अशा वेळी या मॅचचा देखील निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अनिरुद्ध सोनावणे, मॅन फ्रॉम खाने आंबिवली. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय धीरज राणे, मॅन फ्रॉम मोरबे चौक. हा बोल. 100 रुपये 100 रुपये 100 रुपये ब्लॅक असेल का? तर स्क्वेअर चेंडूचा इशारा यावेळेस एका धावेनं वाढ. टोटल 23. मग संपले. संध्याकाळी भेटेल सांग संध्याकाळी. स्पोर्ट्स तर टोटल झाले धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती लागलेत. आणि हा सुरेख चेंडू यावेळेस आपण बघतोय सन्मान देण्यास भाग पाडला, माघारी धाडलंय ते नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला संदेश मुंडे या फलंदाजाला. स्ट्राईक एंडवरती आहे यावेळेस फलंदाज अनिरुद्ध. पण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण बघतोय तिसऱ्या षटकामध्ये धीरज राणे. संदेश पाटील माझे सोबत जोडले गेले. 24 इव्हेंटचे सर्व अर्थातच थोडीशी दुर्घटना त्यांच्या आयुष्यामध्ये आज पाहायला मिळाली. यावेळेस कार्पेट साह्याने खेळलेला हा चेंडू एक धाव पूर्ण होते. एका धावच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ होईल. पण संदेश पाटील मला सांगतात बराच वेळा क्रिकेट खेळलो, बराच वेळा प्रवास देखील केला, पण अशी दुर्घटना ही पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये घडली. गेले 4 दिवस मी येण्याचा प्रयत्न केला पण ते माझ्याकडनं झाला नाही. आज मात्र मी आवर्जून आलो आणि त्याची शिक्षा कदाचित मला भेटली की काय, नक्कीच तुम्हाला शिक्षा नाही भेटली, पण पुढे येणाऱ्या आयुष्यामध्ये काही चढ उतार असेल त्याच्यासाठी संधी नक्की भेटली आहे. आणि आता इथून पुढे तुमचेही डोळे घारीसारखे आता मैदानावरती असतील. टोटल धावफलकावरती 4/24. स्ट्राईक एंड वरती फलंदाज संदेश मुंडे, ज्याच्या हातामध्ये जादू तर आहे पण बॅटचा जोर मात्र आता त्याला दाखवावा लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता वेगळ्या पद्धतीने सजवली जाते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळते. असं वाटतंय का मैदानामध्ये वीरेंद्र सहवाग आणि सौरभ गांगुली खेळतोय की काय. पण यावेळेस सुरेख चेंडू फेकला गेला. अर्थातच या चेंडूवरती भुवनेश्वर कुमारची आठवण झाली, ज्यानं खोलीवर टप्प्याचा चेंडू फेकला आणि ज्या चेंडूवरती खर्च केली 1 धाव. एका धावेच्या मदतीनं टोटल धावफलकावरती 25 धावा पूर्ण होत आहेत. धीरज राणे हा अतिशय सुंदर गोलंदाज आहे. कधी कधी ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू फेकतो, कधी इनस्पिन पद्धतीचे चेंडू फेकतो, तर कधी यॉर्कर लाईनचेही चेंडू फेकण्यामध्ये हा गोलंदाज माहीर आहे. आलाय का? नक्कीच स्वराज्य 11 चौक संघाला सपोर्ट करण्यासाठी गणेशजी शर्मा हे देखील दाखल झाले, त्यांचं देखील स्वागत असेल. येतात का? निश्चितच ज्याची आतुरतेनं आपण वाट बघत होतो तसं दमदार व्यक्तिमत्व कर्जत खालापूर परिसरामध्ये विकासाची गंगा ज्यांनी वाहिली, विकासाला झपाट्यानं ज्यानं मार्गस्थी लावलं, असे सन्माननीय आमदार महेंद्रशेठ तोरवे थोड्याच वेळात या मैदानावरती येत आहेत. नक्कीच त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानामध्ये, जिथे संघर्ष, कडवी झुंज, एक बिग फाईट, एक बिग मुकाबला तुमच्या समोर आहे. फुलटॉस चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्र आहे लॉंग ऑन. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू उचलला जातोय, फेकला जातोय, तोपर्यंत एकच धाव मिळते. अब एक्के दुक्के से बनने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पडेंगे. अनिरुद्ध मध्ये ती क्षमता आहे. अनिरुद्ध असा फलंदाज आहे जो मोक्याच्या क्षणी मोठे फटके मारून या मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम चंदू निखिल निक्षित या संघाला परत आणू शकतो. नाव चुकलं की म्हटलं ना बस. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू जातोय आसमानी तुफानी, वाघाची दाढ फोडला पहाड, सीमारेषा आरपार. गणेश शर्मा सांगतात षटकार.
टोटल धावफलकावरती धावा लागल्यात त्या 63 धावांचा पाठला होतोय. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 33 धावा शेवटचे 12 चेंडू. ऐकू एक सुमधुर संगीत. स्वागत आहे. सन्माननीय युवा उद्योजक बाबू शेठ केदारी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. तर निश्चितच आता मात्र गरज आहे शेवटचे 12 चेंडू आणि 33 धावांची. स्ट्राईक एंड वरती फलंदाज संदेश मुंडे, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज शरद भुसळे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, ब्लॅटची लिडिंग एज घेतली आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. संदेश मुंडे आशाभूत नजरेनं परततोय तंबूच्या आसरोला. ऐकूया चॅम्पियन लीगच्या सोहळ्यामध्ये चॅम्पियन लीगचं सुंदर गाणं. सातव्या क्रमांकावरती स्वतः चंदू राणे मात्र मैदानामध्ये जात आहेत. 7 नंबर हा कदाचित लकी असेल. शेवटचे 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. शेवटचे 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. आता धावा कशाही येणं गरजेचं आहे. सागर पाटील मला सांगतायत राजकारणामध्ये एक धावाला, क्रिकेटमध्ये एक राजकारणामध्ये एक मताला, क्रिकेटमध्ये एक धावाला आणि परीक्षेत पास होण्यासाठी एक गुणांना बरंचसं महत्व आहे. पण महत्व आता देणं गरजेचं आहे ते चौकार षटकारांना गरज आहे. शेवटचे 11 चेंडू आणि 33 धावांची. अकरा चेंडू 33 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती नौका फलंदाज चंदू राणे, मॅन फ्रॉम मोरबे गावचा हा चमचमता सितारा आणि सुंदर असं व्यक्तिमत्व आता खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून येणार का चौकार षटकार हे देखील आपण पाहूयात. पण आता पंचांना विनंती आहे, वेळ वाया घालू नका. टाइम इज मनी. स्पीडअप करावा अशी विनंती आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज झालाय. 10-12 पावलाचा रनअप घेऊन शरद भुसळे.
डेड चेंडूचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील हा तिसरा डेड चेंडू असेल. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. सुरेख चेंडू यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडूला अडवलं जाते. चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेच्या मदतीनं समीकरणामध्ये वाढ. टोटल 34 धावा धावफलकावरती. शेवटची आता 10 चेंडू आणि 32 धावांची गरज. 10 चेंडू 32 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती अनिरुद्ध सारखा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज जो बराच वेळ खेळपट्टीवरती खेळ दाखवतोय, त्याला मात्र आता आक्रमण करावं लागणार. अनिरुद्ध साठी टाकलेला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. एक मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला यावेळेस पाहायला मिळतोय. अनिरुद्ध बाद. 11 चेंडू आणि 26 धावांचं योगदान देणारा अनिरुद्ध मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. पण 8व्या क्रमांकावरती कोणता फलंदाज मैदानामध्ये जातोय? साहिल माब्दी, मॅन फ्रॉम इसांबे गावचा हा खेळाडू जो 8व्या क्रमांकावरती फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे आता गरज आहे खऱ्या अर्थाने 9 चेंडू आणि 32 धावांची. ऐकू एक सुमधुर संगीत. निश्चितच या आयोजनासाठी, या चॅम्पियन लीग साठी मुळगाव वाडीचे देखील सर्व खेळाडू आलेले आहेत. त्यांचं देखील मी स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. यावेळेस चेंडू हवेमध्ये उडवलाय, कव्हर्स पॉइंट निवडलाय आणि यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळाडू आहे ज्याने चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत पूर्ण झाल्यात 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती वाढ. टोटल 36. गरज आहे शेवटचे 8 चेंडू आणि 30 धावांची. 8 चेंडू 30 धावा. 5 षटकार येणार का या मॅच मध्ये? हा सुरेख चेंडू, लेग ब्रेक पद्धतीने टाकलेला चेंडू. साहिल माब्दी इसांबे गावचा हा खेळाडू ज्यानं निर्धाव पद्धतीने खेळलाय, पण गोलंदाज सातत्यानं कौतुक होणार, ज्यानं दर्जेदार षटक हाताळलाय, दर्जेदार पद्धतीने चेंडू टाकतोय. पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. ना आव देखा ना ताव, सीधा खेलने का प्रयास किया. लेग बाईकच्या माध्यमातून 1 धाव मात्र जोडली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 37. शेवटचे 6 चेंडू 29 धावांची गरज. तर निश्चितच उत्कर्ष मते मात्र गालातल्या गालात हसतात. मॅच मध्ये पूर्णपणे आता पकड आहे, पण ही पकड कंपल्सरी राहणार का? काही येणाऱ्या गोलंदाजावरती जबाबदारी असेल. जसं स्लॉगवरचं षटक हाताळलं गोलंदाज जय सोरवेनं 14 धावा, ज्याच्या 20 धावा ज्याच्या षटकामध्ये जमा झाल्या होत्या, आता करायच्यात शेवटच्या षटकामध्ये 29. उलट उत्तर देणार का येणारा फलंदाज हे देखील पाहणं गरजेचं आहे. चंदू, निखिल, निशित 11 या संघाला आता खऱ्या अर्थानं गरज आहे ती शेवटचे 6 चेंडू आणि 29 धावांची. पण स्वराज 11 चौक संघाचा संघनायक अर्थातच गोलंदाजी मार्कवर येतोय नैनेश पवार. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. यावेळेस फुलटॉस चेंडू जातोय आरपार. चॅम्पियन लीगचा ब्रँडेड षटकार. या चेंडूवरती
दुसऱ्या पंचांची मागणी केली जाते, पण टोटल धावफलकावरती या षटकाराच्या जोरावरती धावा जमा झाल्यात आतापर्यंत 43. निर्णय अजूनही बाकी आहे आणि पंचांनी या चेंडूला नो घोषित केलंय, म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट. आणि आता खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावा जमा झाल्यात त्या 66 धावांचा पाठला करताना 44. शेवटचे 6 चेंडू 22 धावांची बरोबर. फ्री हिट 6 चेंडू. फ्री हिटचा हा चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतलाय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? निश्चितच दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज कोणता बाद झाला हे पंच आम्हाला सांगतील. चंदू राणे यावेळेस तंबूच्या आश्रय येतात, पण धावा जमा झाल्यात त्या टोटल 45. शेवटच्या आता 5 चेंडू आणि गरज आहे 21 धावांची. ऐकू एक सुमधुर संगीत. नवव्या क्रमांकाचा फलंदाज जय सोरवे, मॅन फ्रॉम वानिवली, हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. विकेटची पडझड पाहायला मिळाली, पण डाव अजूनही बाकी आहे. या डावामध्ये अजूनही कोणी जिंकलं नाही, या डावामध्ये अजूनही कोणी हारलं नाही. सामना समतोल आहे. ठोसा इटका धावा पत्तर से. अजूनही येणारे 5 चेंडू 21 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती यावेळेस फलंदाज आहे साहिल माती, ज्यानं षटकार मारला होता. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, झेल पकडण्याची संधी आणि हा झेल मात्र यावेळेस निसटणार नाहीये. पंचांचा पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा. आणि या चेंडूवरती धावा जमा झाल्या त्या टोटल 3 धावा जमा झाल्यात आणि धावफलकावरती टोटल 48 धावा आपण बघतोय. 66 धावांचा पाठला होतोय. शेवटचे आता 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावा. 18 धावा. शेवटचे 5 चेंडू. काय होत्याचं नव्हतं झालंय का? आपण बघतोय मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये युटर्न आलाय. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 48. 66चा बाद लावतोय नैनेश पवार. हा असा एक गोलंदाज आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे, पण इंजोर्ड असल्यामुळे तो कदाचित खराब चेंडू टाकतोय की काय. पण अशा वेळी खराब चेंडूवरती पुनरावृत्ती करून चांगले चेंडू फेकावे लागणार. फ्री हिटचा हा चेंडू. यावेळेस स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा फलंदाज साहिल. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, झेल टिपण्याची संधी, पण हा झेल मात्र कन्वर्ट केला जाणार नाही. फ्री हिटच्या चेंडूवरती आल्यात यावेळेस 1 धाव. 1 धाव आरोग्याची, 1 धाव स्वराज 11 चौक संघाला विजयाची वाटचाल देणारी. 1 धाव चंदू निश्चित 11 या संघाला परत आणणारी. पण यावेळेस आता गरज आहे 4 चेंडू आणि 17 धावांची, म्हणजे 3 बिग हिट. सिक्सरच्या चेंडूवरती मारावे लागतील 3 सिक्सर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चॅम्पियन लीग सोहळ्यातला कडाक नवसंजीवनी देणारा अर्थातच षटकार. पण त्या 1500 लोकांना विनंती आहे, तुम्हाला जर हा सिक्सर आवडला असेल, तुम्हाला जर ही मॅच आवडली असेल, तुम्हाला जर हा सोहळा आवडला असेल, तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलचे 1.5 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. पण या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं गरज आहे ती 3 चेंडू आणि 11 धावांची. निखिल दीक्षित आणि चंदू 11 कडनं लागोपाठच्या 2 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. पण आता शेवटचे 2 चेंडू आहेत
रिव्ह्यू घेतला गेलाय तिसऱ्या पंचांची मागणी आणि तिसरे आमचे ऑफिशियल पंच आहेत ते नक्कीच निर्णय देतील. वाईट साठी फेअर डिवली अर्थातच हा चेंडू काउंट केला जाईल. हा वाईट नाहीये, समीकरण बदललं. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 11 धावा कराव्याच लागणार. या दरम्यान सावरेचे युवा उद्योजक, सावरेचे युवा पिढीचे प्रेरणास्थान अजिंक्यजी पाडगे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. 2 चेंडू 11 धावांची गरज. यावेळेस विलंब कार्पेट साहाय्याने केलेला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अडवला जातोय. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि दुसरी धाव ही सहज पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र यावेळेस अंगलट आलाय की काय हे देखील पाहणं गरजेचं असेल. चला, तिसरे पंच आमचे अजून हल्लेच नाहीयेत. त्यांना माहिती आहे क्रुशल मुवमेंट आहे, त्यामुळे आपण आपल्या जागेवरती स्थिर राहावा. निर्णय लगेच येईल, पण तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत.